हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे भावाचा उपवास आणि हा व्हिडिओ येतोय तुम्हाला 16 ऑगस्टचा. ते काही 15 दिवस मी गावाकडेच होते आणि 5-6 दिवस काही तुम्हाला व्हिडिओ आलेला नाही. नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आलेला नाही. हा व्हिडिओ आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशीचा, ज्या दिवशी भावाचा उपवास असतो त्या दिवशीचा. आणि आम्ही सकाळीच वारुळाला पूजायला गेलो होतो. गावाकडे आदल्या दिवशीच वारुळाला पूजायला जातात, त्यामुळे आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर आज आम्ही गावी असल्यामुळे सकाळी लवकर उठलो होतो आणि घरातील सर्व काही आवरलं होतं. आम्हा तिघींचे उपवास होते, त्यामुळे बाकीच्यांना नाश्ता वगैरे करून आम्ही तिघी वारुळाला निघालो होतो. इथे बघू शकता तुम्ही गावाकडचं वातावरण किती सुंदर आणि शांत आहे. पाऊस झाल्यामुळे सगळीकडे हिरवळच पसरलेली दिसते आहे. आता आम्ही सगळेजण आवरून ह्या हिरव्या साडीवाल्या ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि आम्ही दोघी जावा आम्ही आवरून वारुळाला निघालो आहेत. आणि आमच्यासोबत गावातल्या बाया देखील आहेत. इथे बघू शकता तुम्ही चालतच आम्ही चाललो आहे. घरापासून एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर वारुळ आहे, तिथे आम्ही चाललो आहे. आमच्यासोबत गावातल्या बायका देखील आहेत. इथे बघू शकता. आता आम्ही चालत चालत वारुळाच्या जवळ पोचलो होतो. वारुळाच्या अवतीभोवती देखील हिरवळ पसरलेली आहे आणि तिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर देखील आहे. बघू शकता आजूबाजूचा परिसर किती सुंदर हिरवागार दिसत आहे ते. त्यानंतर इथे आम्ही वारुळाला पूजा करायला घेतली आहे. इथे सासूबाई आणि माझ्या बहिणीने पूजा करायला सुरुवात केली आहे, कारण की मी त्यांचा व्हिडिओ करत होते, त्यामुळे मी त्यांची पूजा झाल्यानंतर मी पूजा करणार आहे. आणि ते शार्वी मध्ये करत होती, इथे बघू शकता तुम्ही. आणि ते कुत्रं जे आहे ते आमचं घरी पाळलेलंच कुत्रं आहे. ते आमच्या आईंच्या मागेच असतं. त्या जिकडे जातील तिकडं ते त्यांच्या मागच असतं. आता इथे ह्या दोघीजणी पूजा करून घेत आहेत, त्यानंतर मी करून घेणार आहे आणि बाकीच्या बायका देखील करत आहे. घरून येताना मी ताटामध्ये काय काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवायला विसरले, त्याचा व्हिडिओ शूट करायला विसरले. तर ताटामध्ये घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, डाळ, गूळ, शेंगदाणे, साखर आणि काय ते ज्वारीच्या लाह्या असतात, अगरबत्ती, दिवा, फुलं आणि थोडंसं दूध. एवढं सगळं घरून येताना आणलं होतं, हळदी कुंकू वगैरे. आता इथे या दोघींची पूजा झाल्यानंतर मी देखील पूजा करून घेईन. लग्नानंतर पहिल्यांदाच हा योग आला आहे की गावानंतर मी पहिल्यांदाच गावाकडे नागपंचमीचा सण हा साजरा केला आहे. नाहीतर शहरामध्ये एवढं आता कोणी करत नाही. घरातच नागोबा नरसोबाचा फोटो लावून घरातच पूजा केली जाते. तसं गावाकडे मोकळ्या वातावरणात आणि प्रत्येकाच्या शेतांमध्ये हे वारुळ असतं, त्यामुळे गावाकडे बायका ह्या वारुळाला पूजायला जातात. पहिल्यांदाच हा योग आला आहे आणि मला खूप असं मनाला छान वाटलं आहे की पहिल्यांदा मी असं वारुळाला पूजा करायला गेले होते. नाहीतर मी राहायला पुण्यामध्ये आहे, त्यामुळे घरातच सगळं करावं लागतं. आता इथे यांची पूजा झाल्यानंतर बायका हळदी कुंकू लावत होत्या. त्यांचं झाल्यानंतर मी देखील इथे पूजा करून घेणार आहे. वारुळाला पूजा करताना छोटे 5 दगड धुवून घेतात आणि ते पुढे ठेवून त्या 5 दगडांची देखील पूजा केली जाते. त्यामागचं शास्त्र काय आहे ते मला माहीत नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की अशी पूजा का करतात. मी हे पहिल्यांदाच बघितलं आहे. आता इथे मी देखील पूजा करून घेतली आहे वारुळाची, इथे तुम्ही बघू शकता. आणि माझ्यासोबत बाकीच्या बायका देखील आहेत, म्हणजे ह्या आमच्या भावकीतल्याच आहेत सगळ्याजणी. नागपंचमीच्या निमित्ताने घरी आल्यानंतर गावाकडचं सुंदर वातावरण अनुभवायला मिळालं. आजूबाजूला नजर टाकली तर सगळीकडे हिरवंगार वातावरण होतं. शहराच्या धावपळीपासून दूर अशी ही शांतता मनाला खूप सुखावून गेली. वारुळाला जाऊन नागदेवतेचं दर्शन घेतलं आणि आजूबाजूची हिरवाई आणि नदीकाठचं शांत वातावरण नागपंचमीच्या या दिवसाला अजूनच खास बनवत होतं. नागपंचमी म्हणजे केवळ नागदेवतेची पूजा नाही, तर आपल्या निसर्गाशी, शेतीशी आणि पूर्वापार चालत आलेल्या परंपरांशी असलेलं नातं जपण्याचा सुंदर दिवस आहे. गावाकडे नागपंचमीला वारुळाची पूजा, दूध किंवा नैवेद्य अर्पण करणे, शेतातील नागदेवतेचं स्मरण करणे अशा पारंपरिक प्रथा पाहायला मिळतात. हा सण शेतीशी आणि निसर्गाशीही जोडलेला आहे. पौराणिक मान्यतेनुसार नागदेवता भगवान शंकराशी संबंधित आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने कुटुंबाचे रक्षण, सुख, समृद्धी आणि शांती लाभते अशी श्रद्धा आहे. आमची पूजा झाल्यानंतर तिथे साईडला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, त्या मंदिरात आम्ही चाललो होतो. इथे बघू शकता तुम्ही.
खूप वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि तिथे मंदिराच्या बाहेरच तुळस आहे. नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा करून निसर्ग, सर्प आणि पर्यावरणप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. आता आम्ही आलो आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. इथे बघू शकता तुम्ही खूप वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि मंदिराच्या अवतीभोवती हे अशी हिरवळ छान दिसत आहे. खूप अशी शांतता वाटत होती. असं वाटत होतं त्या मंदिरातच बसून राहावं. इथे बघू शकता ही जुनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि मंदिर देखील जुनं आहे, त्यामुळे हे असं दिसत आहे. तिथली पूजा करून आम्ही बाहेर आलो आणि त्यानंतर तुळशीची देखील पूजा करून घेतली. इथे मी पूजा करून घेतल्यानंतर माझ्या बहिणीने पण पूजा केली आहे. आम्ही दोघी मावस बहिणी आहे आणि सख्या जावा आहोत. गावाकडचं वातावरण तुम्ही बघू शकता, पूर्ण असं हिरवळ झाले पावसामुळं. तुम्हाला आता आमच्या गावची नदी दाखवते आणि तिथला बांध दाखवते नदीवरचा कसा आहे ते. आता आम्ही नदीकडे चाललो आहे. आमच्या गावातील नदी म्हणजे गावाचं सौंदर्य आणि शांततेचं प्रतीक आहे. नदीच्या काठावर वाहणारं स्वच्छ पाणी, आजूबाजूची हिरवीगार झाडं आणि मंद वारा मनाला एक वेगळाच आनंद देतात. सकाळच्या शांत वातावरणात नदीकाठ अगदीच सुंदर दिसतो. इथे काही बायका नदीवर कपडे धुवायला देखील आलेल्या होत्या. नदीच्या आसपास पक्ष्यांचा मधुर आवाज, शेतांमधून येणारा मातीचा सुगंध आणि निसर्गाची हिरवाई मनाला प्रसन्न करते. गावाकडचं हे नदीकाठचं शांत आणि रम्य वातावरण शहराच्या गडबडीपासून दूर जाऊन मनाला समाधान देणारं आहे. अशा निसर्गरम्य ठिकाणी वेळ घालवताना मन अगदी ताजंतवानं होतं. गावातील लोकांसाठी ही नदी फक्त पाण्याचा स्रोत नसून आठवणी, संस्कृती आणि निसर्गाशी जोडलेलं एक खास नातं आहे. आणि हा नदीवरचा बंधारा आहे. इथे बघू शकता तुम्ही. आमच्या गावातून वाहणारी नदी ही गावाचं सौंदर्य आणि जीवन आहे. नदीकाठी गेल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. आजूबाजूला हिरवीगार झाडं, शेताची कसं वाटतंय मग गावाकडचं वातावरण? वारा यामुळे परिसर अधिकच प्रसन्न वाटतो. हाय, आम्ही आलो आहे सुट्टीला गावाला आणि आज आहे भावाचा उपास, त्याच्यामुळे आम्ही वारुळाला आलो होतो. तसंच नदीवरती आलतो, आमच्या इथली नदी, आणि इथं सगळ्या बायका कपडे धुवायला आल्यात. कसं आहे गावाकडचं आमचं वातावरण सांगा. आणि शार्वी आणि तिच्या मम्मीची व्हिडिओ आवडत असेल तर त्यांना लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. घरी आल्यानंतर आम्ही थेट शेतात गेलो शेपूची ताजी भाजी काढायला. गावाकडच्या शेतात पाऊल टाकताच चारही बाजूंनी दिसणारी हिरवीगार पिकं, मातीचा सुगंध आणि निसर्गाचं सुंदर वातावरण मन प्रसन्न करून गेलं. शेतात स्वतःच्या हाताने शेपूची भाजी काढण्याची मजा काही वेगळीच. आजूबाजूला भुईमूग, कोथिंबीर, घेवडा, काळे तीळ, बटाटे आणि कारल्याच्या वेलालाही पाहायला मिळालं. म्हणजे माझ्या सासूबाईंनीच ते शेतामध्ये लावलेलं आहे. त्याचबरोबर दूरपर्यंत पसरलेली ऊसाची शेती गावाकडच्या निसर्गाचं सौंदर्य अजूनच वाढवत होती. शेतातून थेट घरात आलेली ताजी भाजी आणि गावाकडच्या मातीची चव यापेक्षा सुंदर अनुभव अजून काय असू शकतो ना. इथे भुईमुगामध्येच सासूबाईंनी शेपू लावला आहे. तसेच कोथिंबीर, बटाटा देखील लावलेला आहे आणि कारल्याचा वेल देखील आलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, हा भुईमुग आहे सगळा आणि त्यामध्ये शेपू आहे. इथे बघू शकता तुम्ही कोथिंबीरीला फुलं देखील आलेली आहे. कोणती औषधाची फवारणी न करता ही अत्यंत अशी काय म्हणतात शुद्ध गावरान कोथिंबीर आहे ही, असं म्हणलं तरी चालेल. आणि हे दोन्ही साईडनी आजूबाजूला सगळीकडे ऊसच ऊस आहे. इथे शेतात शेपू लावलेला आहे. सासूबाई इथे आतमध्ये शेपूची भाजी काढायला गेल्या आहेत. तिथे तुम्ही बघू शकता. शार्वीला काही याच्यामधून चालता येत नव्हतं, त्यामुळे मी काही पुढे आतमध्ये गेलेली नाही आहे. लांबूनच मी त्यांचा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि ते जवळपास शेपू वगैरे लावला आहे, बटाटा लावला आहे, कोथिंबीर आहे. ते सांगत होत्या मला की दाखव व्हिडिओमध्ये म्हणून. इथं शेपू लावलेला आहे बघू शकता. सासूबाई गेल्या आहेत शेपूची भाजी काढायला आणि बटाटे पण आहेत. हे जे दिसतंय ते आहे काळ्या तिळाचं रोप आहे, बघू शकता तुम्ही इथे. बाकी घेवडा वगैरे, काळा घेवडा वगैरे लावलेला आहे त्यांनी शेतामध्ये. पाऊस आमच्या गावाकडे पाऊस नसल्यामुळे शेताला पाणी असं खूप कमी आहे. पाऊस फक्त पडायला म्हणून पडतोय, परंतु पूर्ण रान असं काही भिजल्या जात नाही, फक्त असं ओलसर होतं.
आणि या म्हणा कुत्र्यांनी आमच्या येऊन शेतात. पूर्ण त्या घेवड्याच्या झाडांची नासधूस शेपूची केलेली आहे भाजी दाखव. त्यामध्ये नाचून नाचून. होय. ते मला कुठे त्या शेपूची सांगत भाजी? होत्या की कुत्री येऊन कुत्र्यांनी येऊन सगळं झाडं तुडवली आहेत इथं. बघू शकता सासूबाई गेल्यात शेपूची भाजी काढायला आणि साईडने असा गळा ऊस आहे पूर्ण. शेतातून ताजी भाजी शेपूची भाजी घेऊन घरी आल्यानंतर आम्ही निघालो आमच्या गावच्या ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी. इथे आम्ही शार्वीचे पप्पा, शार्वी, मी आणि तिचे काका आणि मावशी आम्ही 4-5 जण असे आम्ही देवाला चाललो आहे. गावात पोचल्यानंतर सर्वप्रथम महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्याच परिसरात हनुमानाचं देखील मंदिर आहे. आता आम्ही चाललो आहे ते आमच्या ग्रामदेवतेच्या मेन मंदिरामध्ये. तिथे काळभैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांचं हे देवस्थान आहे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे. मंदिराच्या भोवती खूप मोठा असं पटांगण आहे किंवा अंगण आहे, ते बघू शकता तुम्ही. आणि हे मोठं आमच्या गावातलं मोठं मंदिर आहे, ग्रामदैवत आहे हे आमचं मंदिर. आता मंदिराचा गाभाऱ्याचा दरवाजा बंद होता त्यामुळे आम्ही बाहेरूनच उंबऱ्याच्या पूजा केली आणि तिथेच पाया पडलो. पाया पडून प्रदक्षिणा घेऊन आम्ही तिथे साईडला महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये देखील गेलो. इथे बघू शकता तुम्ही महादेवाचं हे लिंग आहे, त्याच्या देखील आम्ही पाया पडलो. मंदिराच्या समोरच खूप मोठं वडाच्या झाडाची दाट सावली आहे. मंदिरातील शांत वातावरण आणि आजूबाजूची गावाकडची प्रसन्नता हे सगळं अनुभवताना मनाला खूप समाधान मिळालं. गावची माती, ग्रामदैवताचं दर्शन आणि मंदिराभोवतीचा निसर्ग हे क्षण खरंच मनात कायमचे साठवून ठेवले आहेत असे वाटते. पुढे काही फोटो मी अटॅच केले आहेत, ते तुम्ही बघाच. तर असा होता आमच्या गावाकडचा नागपंचमीचा सुंदर दिवस. तुम्हाला आमचा हा गावाकडचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सुंदर गावाकडच्या व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शेतातील हिरवाई, ताजी शेपूची भाजी, वारुळाचं दर्शन, नदीकाठचं शांत वातावरण आणि शेवटी आपल्या ग्रामदेवताचं दर्शन, या सर्व गोष्टी या तुम्हाला व्लॉगमध्ये शेअर केल्या आहेत. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.